बघा क्वेश्चन काय आहे, राईट अन 8051C प्रोग्राम टू ॲड अँड मल्टिप्लाय 2 8-bit नंबर्स 04H and 02H and स्टोअर इन पोर्ट 1 अँड पोर्ट 2 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे 0 आणि 04चं ॲडिशन करायचं आहे, स्टोअर करायचं आहे पोर्ट 1ला, दोघांचं मल्टिप्लाय करायचं आहे, स्टोअर करायचं आहे पोर्ट 2ला. काय म्हटलं आता इथं 2 8-bit नंबर, मग तुम्हाला ॲडिशन करताना तुम्हाला कॅरची गरज आहे का इंटची गरज आहे? तर साहजिकच कॅरची गरज आहे. अनसाइंड कॅर किती घेऊया? पहिला नंबर ए मध्ये घेण्यासाठी, दुसरा नंबर मी मध्ये घेण्यासाठी, ॲडिशनसाठी सी, मल्टिप्लिकेशनसाठी डी म्हणूया. ठीक आहे, एवढे लागेल असं आपण म्हणूया. ठीक आहे. आता काय तुम्ही पोर्ट वापरताय, कोणते पोर्ट वापरतोय? पोर्ट 1 आणि पोर्ट 2. हे पोर्ट ॲज अ इनपुट वापरतोय का ॲज अ आउटपुट वापरतोय आपण बघा बरं. हे जे पोर्ट आहे ते ॲज अ इनपुट वापरतोय का आउटपुट? स्वप्नील इनपुट दिलेलं नसतं तसं. काय आलं? या प्रोग्राम मध्ये आपण पोर्ट ॲज अ इनपुट वापरतोय का ॲज अ आउटपुट वापरतोय? स्वप्नीलचं म्हणणं आहे इनपुट. बघा मी काय म्हटलं होतं, जेव्हा तुम्ही दिलेलं नाही सर तसं काय. कुठं काय दिलेलं नाही, क्वेश्चन मध्ये दिलंय तिचं वाक्य. म्यूट कर, म्यूट कर. अरे तिकडे काय तुम्हाला शब्दशः लिहून देणार नाहीत की पोर्ट 1 इनपुट आहे, पोर्ट 2 आउटपुट आहे. आपण ओळखायचं आहे की तो इनपुट आहे का आउटपुट आहे. कसं ओळखायचं? काय म्हटलं होतं, जर तुम्हाला पोर्ट 1 मधून डेटा घ्यावा लागत असेल तर तो इनपुट झाला. जर तुम्हाला पोर्टमध्ये डेटा द्यावा लागत असेल तर तो आउटपुट झाला. इथं तुम्ही पोर्ट 1 मधला काय नंबर घेताय का? तर नाही. पोर्ट 2 मधला काय नंबर घेताय का? नाही. तुम्ही काय करणार आहे? ॲडिशन जो होईल तो रिझल्ट स्टोअर करणार आहे पोर्ट 1 मध्ये. म्हणजे पोर्ट 1 मध्ये तुम्ही नवीन व्हॅल्यू टाकणार आहात काहीतरी. तसंच दोघांचं मल्टिप्लिकेशन करून जे काय मिळेल ते तुम्ही पोर्ट 2 ला टाकणार आहात. याचा अर्थ काय? पोर्ट 1 आणि पोर्ट 2 हे आउटपुट पोर्ट असतील इथं. मग आउटपुट पोर्ट असेल, डिक्लेअर केला तरी चालेल, नाही डिक्लेअर केला तरी चालेल. तुमच्या कॉलेजसाठी डिक्लेअर करावा लागेल. ठीक आहे, नाहीतर नाही केला तरी काय फरक पडत नाही. ठीक आहे, कारण की आपण काय म्हटलंय, पोर्टला व्हॅल्यू आपल्याला द्यायचं. आता ते नंबर घ्या, कोणते दोन नंबर? ए इज इक्वल टू 0x04. दुसरा नंबर काय? 0x02. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला? दोघांचं ॲडिशन करायचं. ॲडिशन कसं करणार? नवीन नंबर घ्या, सी घ्या, इज इक्वल टू काय म्हटलं? ए प्लस बी. तसंच डी इज इक्वल टू काय म्हणणार? मल्टिप्लिकेशन. काय कसं होतं मल्टिप्लिकेशन? ए इंटू बी. आणि काय म्हटलंय? ॲडिशन कुठं स्टोअर करा? तर म्हणतो आपण पोर्ट 1ला. मग एक तर म्हणणार P1 इज इक्वल टू सी. आणि पोर्ट 2ला काय करायचं आहे? तर आपल्याला मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन कुठं स्टोअर केला? डी मध्ये. ठीक आहे, झाला प्रोग्राम. थांबायचा इथंच. म्हणून काय म्हणा आपण व्हाईल 1 आणि पुढे दिला सेमिकोलॉन. झाला तुमचा प्रोग्राम. ठीक आहे, कळलं असेल. आता हे मी तुम्हाला दाखवतो कीलवर. अनसाइन कॅर पासून सर रिपीट जरा सांगा. बर, काय म्हटलं इथं तुम्हाला ॲडिशन करायचं आहे. ठीक आहे, किती नंबरचे ॲडिशन करायचं आहे? 2 नंबरचे ॲडिशन करायचं आहे. 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि तो स्टोअर करायचा पोर्ट 1ला पोर्ट 2ला. म्हणून मी काय केलंय, एक नंबर ए मध्ये घेणार, एक नंबर बी मध्ये घेणार, दोघांचं ॲडिशन झालं रिझल्ट घेणार सी मध्ये, मल्टिप्लिकेशन झालं रिझल्ट घेणार डी मध्ये. त्यासाठी मला 4 कॅरची गरज आहे. आपण 2 कॅरवरही हे सॉल्व्ह करू शकतो. कसं ते आपण प्रोग्रामचे बघणार आहे आता कीलमध्ये रन करताना. त्यात काय केलं, पोर्ट 1 पोर्ट 2 हे आउटपुट पोर्ट आहेत. कारण का म्हणतो आपण पोर्टला व्हॅल्यू देतोय म्हणजे तो झाला आउटपुट पोर्ट. पोर्टमधून व्हॅल्यू घेत असेल तर तो झाला इनपुट पोर्ट. इथं आपण पोर्ट 1चा व्हॅल्यू काही घेत नाहीये, आपण पोर्टला व्हॅल्यू देत आहे, त्यामुळे हा झाला आउटपुट पोर्ट. ठीक आहे, त्यामुळे इथं काय करणार आता या केसला? इथं आपण पोर्ट 1 पोर्ट 2 डिक्लेअर केला आउटपुट पोर्ट म्हणून. 2 नंबर दिले 04H आणि 02H. तो घेतला ए मध्ये, घेतला 04, बी मध्ये घेतला 02, ॲडिशन केला सी मध्ये, मल्टिप्लिकेशन केला डी मध्ये.
आणि आपण काय म्हटलंय बघा, ऍडिशन स्टोअर करणार पोर्ट 1 मध्ये, मल्टिप्लिकेशन स्टोअर करणार पोर्ट 2 मध्ये. ऍडिशन सी मध्ये झाला तो दिला पोर्ट 1 ला, मल्टिप्लिकेशन डी मध्ये झाला तो दिला पोर्ट 2 ला. झाला हा तुमचा प्रोग्राम. ठीक आहे. आता हे मी रन करतो. कशात रन करूया आपण तर कीलवर. ठीक आहे. आता इथे मी तो प्रोग्राम टाकतो. दिसत असेल. ठीक आहे. सेव्ह करूया आणि याला आता बिल्ड करू. 0 एरर, 0 वॉर्निंग, म्हणजे प्रोग्राम बरोबर आहे. आता रन करून बघूया. डिबग सेशन, स्टार्ट स्टॉप. ओके. रिझल्ट बघणार आहे आपण पोर्ट 1 आणि पोर्ट 2 मध्ये. ठीक आहे. मग काय करणार आहे आता, पोर्ट 1 आणि पोर्ट 2. पोर्ट 1, हा पोर्ट 2. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप रन करूया. स्टेप बाय स्टेप म्हणजे F11 असतो. ठीक आहे. बघा पहिला स्टेप काय, पोर्ट ठीक आहे. तर आज जरा नेटवर्कचा इश्यू आहे, सारखं रिकनेक्ट वगैरे होत आहे. ठीक आहे. आवाज सगळ्यांनी येतोय आता, सगळ्यांना दिसत असेल. आवाज येत आहे, स्क्रीन दिसत आहे. मला दिसत आहे का नाही, मेसेज टाका हो किंवा नाही. आधीच नेटवर्क इश्यू आहे, त्यामुळे कळत नाही, त्यामुळे रिप्लाय करा लवकर. कट होतोय. आता येतोय का, कट होतोय, आवाज येत नाही. आता आवाज येतोय का, हो ठीक आहे. बरं, स्क्रीन पण सगळ्यांना दिसत आहे, हो ठीक आहे. आता हा आपण प्रोग्राम आपला हा होता. ठीक आहे. आपण हा प्रोग्राम लिहिला आहे, रन करतो. आता स्टेप बाय स्टेप करत आहे बघा. पोर्ट 1 पोर्ट 2 दोनला व्हॅल्यू 0 झालेत, कारण की ते आउटपुट डिक्लेअर झालेला आहे. ए मध्ये 0.4 गेलाय, बी मध्ये 0.2 गेलाय. ठीक आहे. आता बी मध्ये 0.2 गेला. बघा हे व्हॅल्यू कुठं स्टोअर झालेत, ते दिसते बघा. ए मध्ये ए चा व्हॅल्यू R7 ला गेलाय, बी चा व्हॅल्यू R6 ला गेलाय. नेहमी इथंच जाईल असं काही नाही, हे लक्षात घ्या. नेहमी इथं जाईल असं काही नाही, काही वेळा कुठेही जाऊ शकतो. ठीक आहे. तर पुढं आता ऍडिशन काय म्हणणार बघा, 4 + 2 6. ठीक आहे. म्हणजे ऍडिशन काय म्हणणार, 4 + 2 6. मल्टिप्लिकेशन काय होणार, 4 × 2 8. ठीक आहे. आता पोर्ट 1 ला काय द्यायचं आपल्याला, ऍडिशन. ऍडिशन किती होतोय, 6 मिळाला बघा. 6 इथं दिसतोय बघा, पोर्ट 1 ला मिळाला 6. तसंच पोर्ट 2 ला काय होणार, 8 मिळाला इथं 8. आता पुढं किती रन गेला तिथंच थांबेल, तो काय पुढे जाणार नाही. कळलंय. काही जण असेही करतील यात, की काय ऍडिशन नंतर लगेच लिहितील काही जण. इथं लिहिलं डायरेक्ट की आता ऍडिशन कुठं स्टोअर करायचं आपला, पोर्ट 1 ला लिहिला असा. मल्टिप्लिकेशन स्टोअर करायचंय पोर्ट 2 ला. F7. 0 एरर, 0 वॉर्निंग. डिबग करूया. पहिला FF आहे, 0 आहे. आता झाला 0. ठीक आहे. परत हा पण 0. आता काय मल्टिप्लिकेशन ऍडिशन झाला, डायरेक्ट आता येणार. ए मध्ये आला ऍडिशन, पोर्ट 1 मधला ऍडिशन आला, डी मधला
सॉरी सी मधला ऍडिशन होता तो पोर्ट 1 मध्ये आला. डी मध्ये मल्टिप्लिकेशन येणार पोर्ट 2 ला आला. कळतंय? तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवत जावा. ठीक आहे. आता पुढं समजा यात काय करा, अजून काय केलं तर काहींना वाटलं की उगीच सी आणि डी कशाला वापरा. ठीक आहे, काहींना वाटलं एवढं कशाला वापरायची गरज आहे, असंही करू शकता. काय करणार, पोर्ट 1 ला काय आता डायरेक्ट असं लिहिलं जाईल. आता काय करू, पोर्ट 1 इज इक्वल टू ए प्लस बी म्हणणार. तसंच पोर्ट 2 इज इक्वल टू ए इंटू बी म्हणणार. ठीक आहे. मग या रन करून बघा, दोन्ही आउटपुट झाला. डायरेक्ट ॲडिशन होईल ए मध्ये, पोर्ट 1 मध्ये, मल्टिप्लिकेशन झाला पोर्ट 2 मध्ये. असंही तुम्ही लिहू शकता. कळलं का सगळ्यांना? काही डाऊट असेल तर रिपीट म्हणा, डाऊट नसेल तर नेक्स्ट म्हणा, म्हणजे नेक्स्ट प्रोग्राम बघूया. कळलं असेल तर नेक्स्ट म्हणा, कळलं नसेल तर रिपीट म्हणा, किंवा काय करणं ते विचारा. आवाज कट होतोय. काय करावं आता? आता येतोय का नीट, का आता पण कट होतोय? येतोय. येतोय. ठीक आहे. बरं, तर हा एक्झाम्पल सगळ्यांना कळला असेल. नेक्स्ट बघूया आता. पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. राईट एन 8051C प्रोग्राम. Write an 8051C program to subtract 25H from 7BH and store the result in port 1. ठीक आहे, किंवा सेम मागासारखं करूया. मगाशी आपण ऍड म्हटलं तसं काय म्हणायचं, टू सबट्रॅक्ट अँड डिवाइड. ठीक आहे, 25H from 7BH and store the result in port 1 and port 2 respectively. सेम मागासचा कंडिशन. ठीक आहे, किंवा असं म्हणूया आपण पोर्ट 1. ठीक आहे, आता डिव्हिजनला 2 आन्सर असतात ना. काय असतात डिव्हिजन मध्ये 2 आन्सर काय असतात? डिव्हिजन केल्यावर 2 आन्सर काय मिळतात? क्वेश्चन अँड रिमाइंडर. बरोबर, म्हणजे त्या 2 ठिकाणी तुम्हाला सेव्ह करायला काय म्हणूया आपण, P1 P2 अँड P3. ठीक आहे, P2 ला म्हणूया आपण बॅकग्राऊंड मध्ये क्वेश्चन मध्ये दिला असेल क्वेश्चन, आणि P3 ला दिला असेल रिमाइंडर.
ठीक आहे, हा झाला क्वेश्चन. आता पुन्हा बघा आपल्याला यात काय काय पाहिजे आपल्याला यामध्ये. ठीक आहे, पुन्हा बघूया यात आपल्याला काय काय पाहिजे. तर पुन्हा नेहमीप्रमाणे हॅश include reg51.h. ठीक आहे, पुन्हा तुम्हाला ग्लोबलची गरज नाही, त्यामुळे डाटा येणार void main. ठीक आहे, आता पुन्हा किती कॅर लागतील. पहिला नॉर्मल फॉर्म बघूया, नंतर आपण कॅर कमी करूया. पहिला किती कॅर लागतील, पुन्हा मगाच सारखा. ए मध्ये पहिला नंबर, बी मध्ये दुसरा नंबर, सी मध्ये सबट्रॅक्शन, डी मध्ये डिव्हिजन क्वेश्चन साठी, ई मध्ये डिव्हिजन फॉर रिमाइंडर. बरोबर. आता पुन्हा 2 पोर्ट आहेत. दोन्ही पोर्ट इनपुट आहेत का आउटपुट आहेत. बोला लवकर. हे पोर्ट आपल्याला ऍज अ इनपुट वापरायचं आहे का ऍज अ आउटपुट वापरायचं आहे. आउटपुट. बरोबर. आयशा बरोबर आहे. 0 0 पोर्ट 2 इज इक्वल टू 0x 0 0. ठीक आहे, हे बेसिक आपण दिलेलं आहे. आता काय करायचं पुढे यामध्ये. आता आपल्याला ते 2 नंबर घेऊया. काय 2 नंबर. ए इज इक्वल टू पहिला मोठा घेऊया 0x7b. नंतर b इज इक्वल टू 0x25. आता सबट्रॅक्ट करायचं, कारण सबट्रॅक्ट c इज इक्वल टू काय म्हणणार, मोठा मायनस लहान, a मायनस b. आणि हा देणार आपण पोर्ट 1 ला. झाला पहिला पार्ट. पुढे आता डिव्हिजन करायचं. बघा, क्वेश्चन पाहिजे असेल तर डिव्हिजनला कोणता साईन वापरतो, टाईप करून सेंड करा. कोणता साईन असतो डिव्हिजनला, टाईप करून बघा. टाईप करून सांगा कोणता साईन, ऑपरेटर कोणता वापरावा लागेल मल्टिप्लिकेशन डिव्हिजन साठी. डिव्हिजन मध्ये मला क्वेश्चन फाइंड करायचा आहे, तर त्यासाठी कोणता ऑपरेटर यूज करावा लागेल. आवाज कट होतोय सर. येतोय का